गुड मॉर्निंग. जे 2-3 दिवसापासून पिंपल छोटा छोटा दिसत होता ना, आज पूर्ण रेड झाला होता. म्हणून त्याच्यावरती मी वेखंड लावला आणि रोज वॉटर लावलं आहे. ही माझ्या मैत्रिणीची ट्रिक आहे. ह्याच्याने थोडंसं आग होते, पण ठीक आहे. मी हे वॉटरमेलनचं ते काय बोलतात गोळ्यासारखं ट्राय करते, पण ते नाही होत आहे माझ्याकडून. काय माहिती, अजून एक दिवस ठेवत. त्यानंतर मी चिला बनवला होता, तो खाल्ला आणि हे सगळं ना खाली पडत होतं. मग फटाफट मी हे सगळं आवरलं, रेडी झाले आणि मी निघाली, कारण की आज पुन्हा फॅशन स्ट्रीटला जायचं आहे. मी स्टेशनला पोचली आणि आमच्या दोघींचा टायमिंग ना सेम होता, की बाबा मी तिला सांगितलेलं मी निघाली त्याच वेळेला तू. मी तिकीट काढलं, सगळं काही रेडी झाली आणि त्यानंतर जे वेटिंग सुरू झालं आहे ना, ते संपतच नव्हतं. मी अक्षरशः वैतागली होती की हे कधी संपेल, याचा काही अंतच नव्हतं दिसत मला. एवढा मला वैताग आला होता, कारण की टीनाची ट्रेन लेट झाली होती आणि त्यामुळे ती काही येतच नव्हती. असं झालं होतं. अराउंड मी पाऊण तास 1 तास पकडून चाला मी तिथे वेट करत होती तिचा. शेवट जेव्हा ती आली ना, तेव्हा मला अशी फिलिंग होती देखो चांद आया. त्यानंतर आम्ही थोडा टाइमपास केला, म्हणजे ट्रेनमध्येच. पहिले खूप गर्दी होती, नंतर थोडी जागा भेटली. बघा मेकअप केलेला मेकअप करून मी लेट आहे. 1 तास मी थांबलं, 1 तास. पोरीनं फक्त फोटो काढताना गरम नाही होत, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये ते गरम होते. हिचं केस बघा, आणि मी आता उघडं ठेवलं आहे बिकॉज तिला फोटो काढायचं नाही, तर तिने बिलकुल उघडं कसं ठेवलं, फुल आंबडा बांधून. त्यानंतर आम्ही CSTला उतरलो. मस्तपैकी इकडे तिकडे बघत बघत आम्ही चाललेलो. तुम्हाला सांगते FSला कसं जायचं. खाली एक बोगदा आहे, तिथून खाली उतरायचं. सरळ सरळ रस्ता आहे. त्यानंतर तुम्हाला एक मैदान लागतो, तो मैदानमधून क्रॉस करायचा, तुम्ही FSला पोचणार. वापस येताना आम्ही समोसा पाव घेतला होता. मला एवढा काही आवडला नाही, पण ठीक होतं, थंड झाला होता. आणि ते बघा, मला दिसतच नव्हती अशी फिलिंग होती. एवढा काळोख आणि उजेड एकत्र येत होता. त्यानंतर आमची ट्रेन कसारा मिस झाली, म्हणून मग आम्ही आसनगावसाठी थांबलो होतो. तेवढा वेळ काय करायचं म्हणून आम्ही इकडे तिकडे फिरलं, थोडंफार खाऊ घेतलं. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा ट्रेनमध्ये बसलो ना, ट्रेनमध्ये एवढे प्रॉब्लेम आहेत का बोलून फायदा नाही. या मुलीला ताप आला होता, म्हणून मी तिला माझ्या मांडीवरती बसवलं होतं, कारण की तिच्याजवळ सीट नव्हता. आता मी घरी येण्यासाठी रिक्षात बसली होती. आज गुरुवार असल्या कारणाने आम्ही मार्केटला सुद्धा गेलो होतो. आणि तेव्हा हे मला असं दिसलं, याचा काय अर्थ आहे, कोणाला काय माहिती आहे का, ढगामध्ये अशी रेषा येते का. त्यानंतर आज फायनली नळ आला आहे आणि पाणी बिणी भरून इकडे जेवली मी. आणि आजचे स्टेप 7,000 समथिंग